डोकेदुखी. आपल्यापैकी असं कोण असेल ज्याला कधीच डोकं दुखण्याचा त्रास झाला नाही? पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक डोकेदुखी सारखी नसते. काही अगदी सौम्य असतात तर काही अक्षरशः असह्य. चला तर मग डोकेदुखीच्या या गुंतागुंतीच्या जगात जरा सोप्या भाषेत शिरूया आणि बघूया की नेमकं काय घडतं आपल्या डोक्यात. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण डोकेदुखीचे 2 मुख्य प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊ. मग टेन्शन आणि क्लस्टर सारख्या नेहमीच्या डोकेदुखींबद्दल बोलू. त्यानंतर मायग्रेनच्या विज्ञानात जरा खोलवर जाऊ. आणि हो, आपली जीवनशैली बदलून यावर नियंत्रण कसं मिळवायचं हेही बघू. आणि सगळ्यात शेवटी जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे डोकेदुखी कधी धोक्याची घंटा असू शकते हे ओळखायला शिकू. चला मग सुरुवात करूया. बघा, डोकेदुखीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर सगळ्यात आधी तिचे प्रकार समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की डोक्यात दुखतंय म्हणजे सगळं सारखंच. पण खरंच तसं आहे का? नाही. या वेदनांमध्ये एक खूप मोठा फरक आहे. आणि तो फरकच आपल्याला तिच्या मूळ कारणापर्यंत घेऊन जातो. पहिला प्रकार आहे प्रायमरी किंवा प्राथमिक डोकेदुखी. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इथे डोकेदुखी हीच मूळ समस्या आहे. म्हणजे ती दुसऱ्या कुठल्या आजाराचं लक्षण नाहीये. आपल्या मेंदूतल्या वेदना संवेदनशील यंत्रणेतच काहीतरी गडबड झालेली असते. हो, त्रास खूप होतो, पण सहसा ही धोकादायक नसते. आणि याच्या अगदी उलट आहे सेकंडरी किंवा दुय्यम डोकेदुखी. ही ना एक प्रकारची धोक्याची सूचना आहे, एक वॉर्निंग सिग्नल. ती आपल्याला सांगते की अरे, शरीरात आतमध्ये काहीतरी वेगळंच बिघडलंय. हे साधे इन्फेक्शन असू शकतं, डिहायड्रेशन असू शकतं किंवा अगदी मेंदूतली एखादी गंभीर समस्यासुद्धा असू शकते. तर मग मुद्दा लक्षात आला ना? प्रायमरी डोकेदुखी म्हणजे मायग्रेन किंवा टेन्शन हेडेक ही स्वतःच एक समस्या आहे. पण सेकंडरी डोकेदुखी जसं की सायनुसायटिस किंवा डोक्याला मार लागल्यावर होणारी डोकेदुखी ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचं लक्षण आहे आणि ती कधी कधी खूप गंभीर असू शकते. ठीक आहे, मग आता आपण काही नेहमीच्या म्हणजे कॉमन प्रायमरी हेडेक्सबद्दल बोलूया, ज्यांचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना येतो. इथे बघा, 3 मुख्य प्रकारांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. सगळ्यात कॉमन आहे टेन्शन हेडेक. यात कसं वाटतं? जसं काही कपाळाभोवती एक घट्ट पट्टा आवळलाय. याच्या उलट क्लस्टर डोकेदुखी, अरे बापरे, ही खूपच जास्त तीव्र असते आणि सहसा एका डोळ्याच्या मागे भयंकर दुखतं. आणि तिसरी आहे सायनस डोकेदुखी, ज्यात आपल्या गालांवर आणि कपाळावर खोलवर दुखतं. आता बघा, वेदना नेमकी कुठे आणि कशी होतीये हे जर आपण ओळखू शकलो तर योग्य उपचार करणं किती सोपं होईल नाही? चला आता एका मोठ्या आणि महत्त्वाच्या टॉपिककडे वळूयात, मायग्रेन. लक्षात घ्या, मायग्रेन म्हणजे फक्त एक साधी तीव्र डोकेदुखी नाही, ही एक खूप गुंतागुंतीची न्यूरोलॉजिकल घटना आहे. हे विधान बघा, मायग्रेन ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामुळे अनेकदा डोकेदुखी होते. अनेकांसाठी ही एक आयुष्यभराची स्थिती आहे. हे वाक्य मायग्रेनचं गांभीर्य अगदी स्पष्ट करतं. ही काही तात्पुरती डोकेदुखी नाही, तर मेंदूशी संबंधित एक दीर्घकालीन कंडिशन आहे. मग हे सगळं घडतं तरी कसं? तर याची सुरुवात होते ट्रायजेमिनल नर्व्ह सिस्टमपासून. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या चेहऱ्याची आणि डोक्याची एक अलार्म सिस्टम आहे, जी आपल्याला वेदना, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देते. आता मायग्रेनच्या अटॅकच्या वेळी काय होतं? ही जी अलार्म सिस्टीम आहे ना, ती अचानकपणे ॲक्टिवेट होते, म्हणजे सुरू होते. आणि मग काय, ती मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना सिग्नल पाठवायला लागते आणि इथूनच त्या वेदनेच्या प्रवासाला सुरुवात होते. या प्रक्रियेमध्ये आपला मेंदू एक विशिष्ट केमिकल मेसेंजर म्हणजे एक न्यूरोपेप्टाइड बाहेर टाकतो. त्याचं नाव आहे CGRP, म्हणजेच कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड. आता हे नाव लक्षात ठेवा, कारण मायग्रेनच्या विज्ञानात हा रेणू म्हणजे मॉलिक्यूल खूपच महत्त्वाचा आहे. बरं, मग हे CGRP करतं तरी काय? असं समजा की वेदनेच्या सिग्नलसाठी एक व्हॉल्यूम नॉब आहे. हे CGRP काय करतं तर हा नॉब थेट फुलवर फिरवून टाकतं आणि त्यामुळेच मायग्रेनचा त्रास इतका असह्य, इतका तीव्र होतो. म्हणूनच आजची जी नवीन औषधं आहेत ती याच CGRPला ब्लॉक करण्याचं काम करतात, ज्यामुळे लाखो लोकांना खरंच खूप मोठा आराम मिळाला आहे. आणि ही गोष्ट तर थक्क करणारी आहे. मायग्रेन हा मोठ्या प्रमाणावर आनुवंशिक असतो. म्हणजे जर एखाद्याला मायग्रेन असेल तर जवळपास 70 ते 80% शक्यता आहे की त्याच्या जवळच्या कुटुंबातही कोणाला तरी हा त्रास असणारच. ओके, तर आता आपण मायग्रेनचं जीवशास्त्र तर समजून घेतलं, पण आता वळूया प्रॅक्टिकल उपायांकडे. म्हणजे आपण आपली जीवनशैली बदलून ह्या डोकेदुखीवर नियंत्रण कसं मिळवू शकतो? हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे, सीड. S म्हणजे स्लीप, झोप,
ई म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम, दुसरा ई म्हणजे ईट, खाणे आणि डी म्हणजे डायरी. पुरेशी आणि नियमित झोप घेणं, आठवड्यातून काही तास व्यायाम करणं, वेळेवर जेवण करणं आणि भरपूर पाणी पिणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, डायरी ठेवल्याने आपल्याला नक्की कळतं की कोणत्या गोष्टींमुळे आपली डोकेदुखी सुरू होते. डायरी ठेवायला लागल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे काही कॉमन ट्रिगर्स आहेत, जसं की खूप जास्त स्ट्रेस, दारू, काही विशिष्ट पदार्थ खाणं, जेवण वेळेवर न करणं, झोपेच्या वेळा बदलणं किंवा अगदी जास्त चहा कॉफी पिणं. एकदा का तुम्हाला तुमचे ट्रिगर्स कळले की मग तुम्ही ते टाळू शकता, बरोबर? आणि आता आपण पोचलोय आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. बघा, बहुतेक डोकेदुखी धोकादायक नसतात, पण काही वेळा त्या एका मोठ्या वैद्यकीय समस्येचं लक्षण असू शकतात. आणि हे ओळखणं खूप गरजेचं आहे. हे वाक्य मनात अगदी कोरून ठेवा. कोणती लक्षणं दिसल्यावर आपण अजिबात वेळ न घालवता थेट डॉक्टरांकडे किंवा इमर्जन्सी रूममध्ये जायला हवं, हे माहीत असणं अक्षरशः जीव वाचवू शकतं. ही आहेत ती धोक्याची चिन्ह, म्हणजे रेड फ्लॅग्स. आणि याकडे कधीही चुकूनही दुर्लक्ष करू नका. जर डोकेदुखी अचानक, जशी काही वीज कडाडते तशी सुरू झाली किंवा ती आयुष्यातली सगळ्यात भयंकर डोकेदुखी वाटत असेल, तर एक क्षणही विचार करू नका. त्यासोबतच मान ताठ होणं, खूप ताप येणं, गोंधळल्यासारखं वाटणं, दिसायला किंवा बोलायला त्रास होणं किंवा डोक्याला मार लागल्यानंतर डोकेदुखी सुरू झाली तर लगेच त्वरित वैद्यकीय मदत घ्या. तर मग आता डोकेदुखी म्हणजे काय, तिचे प्रकार आणि कारणं याबद्दल बरीच माहिती आपल्याला मिळाली आहे. आता या माहितीच्या आधारावर आपण तिच्यावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. तर तुमची पहिली पायरी काय असेल? तुमच्या ट्रिगर्सवर लक्ष ठेवणं, जीवनशैलीत बदल करणं की थेट डॉक्टरांशी बोलणं? जरा विचार करा.